काल सगळा प्रॉब्लेम परत चालू झाला. म्हणजे ॲक्च्युलीमध्ये होतो आहे काय की मे बी कनेक्टिव्हिटी इश्यू समथिंग असं काहीतरी. वोडाफोनचा सिम आहे ह्या फोनमध्ये आणि दुसरा आहे तो सेकंडरी तो जिओचा आहे. आता बघा इथे येते 4G लिहून बरोबर. आता मी तुम्हाला दाखवतो यूट्यूब चालतो आहे का नाही. चालतो आहे लिहो यूट्यूब चालतो आहे. एखादा गाणं हे करून प्ले करून दाखवतो. चालतो आहे गाणं हे बघा चालतो आहे पण झोमॅटोचा ॲप चालत नाही आहे. आता असं का होतं आहे मला पण संडेला समजलं नाही. बघा असं सीन आहे. इथे मी फडका ठेवला आहे जेणेकरून ऑर्डर लीक नको व्हावी आणि पाण्याचे बॉटल ठेवले आहेत 2. तर हा सेल्फी घेत नाही आहे म्हणजे फोटो घेत नाही आहे. तो डिटेक्टच करत नाही आहे. आता सगळं काढायला लागेल त्यानंतर मग डिटेक्ट करेल तो. प्रॉब्लेम नंबर 1 इंटरनेट इश्यू. प्रॉब्लेम नंबर 2 सेल्फी घेत नाही. सगळं काढा बाजूला ठेवा त्यानंतर परत सेल्फी द्या आणि अशा याच्यामध्येच टाईमपास होतो आहे. पहिले मॅकडॉनल्डमधून पिकअप करायचं आहे नंतर मिरचीमधून पिकअप करायचं आहे. जाता जाता पहिले मला मिरची पहिला लागला असता बट झोमॅटो सांगते की मॅकडीमध्ये पहिलं जायचं आहे. असो. आणि ही दुसरी बॅग आहे छोटी बॅग आहे. मोठी बॅग घरी ठेवली. QR कोड जर नाही स्कॅन झाला तर मग बघू काय होते काय नाही. ही तिसरी ऑर्डर लागली आहे. तुम्हाला डेट सांगायचं विसरूनच गेलो की आजची डेट 3 आहे 3 तारीख. आणि इथून आपल्याला ऑर्डर लागली ह्याच बिल्डिंगच्या पलीकडे त्या साईडला जायचं आहे. विचार करतो आहे गाडी इथंच ठेवू का. रेडी पण आहे ऑर्डर असं देतच गाडी घेऊन येतो. बाबा इन्सेंटिव्ह कंप्लीट नाही करायचं आहे मला. इन्सेंटिव्ह भेटणार पण नाही आहे. तो पण भेटला तरी 7च्या नंतर भेटेल. ते लोकल ऑर्डर देते. अशा ऑर्डर पाहिजेत आपल्याला लांबच्या. पिकअप पण लांब वाटते मला. किती किलोमीटरचं पिकअप आहे. 1.7 किलोमीटर. अरे रे सगळ्यात पहिले ना आपण शिफ्ट बुक करू ते लफडा होईल. अजूनपर्यंत इंटरनेटचा काय सीन आहे ते मला समजलं नाही आहे म्हणून मी हॉटस्पॉट घेऊया. आयफोन हे बंद करतो. खारघरला येत होतो MT तेवढ्याची लोकल ऑर्डर लागली 25 रुपयाची. मल्टी आणि लोकल ऑर्डर देतो आहे. थोडासा लांब पळवला तर लय बरं होईल. बाकी टार्गेट झाल्याशिवाय घरी जायचा निर्णय घेतला आहे मी. जोपर्यंत टार्गेट होत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही. बघू शब्दाला टिकतो आहे का कल्टी मारतो लवकर. ही माझी लिफ्ट आहे. मस्त होते ते 3 होते. 50 रुपये दाखवले आणि 42 रुपये दिले. तुझी बाबू एकदा दे. हाय ऑर्डर लागली. बाय बाय. मी गाडी कुठे पार्क केली इकडे. 2.5 किलोमीटरचा पिकअप आहे ना. तो 1.9 ठीक आहे जाऊया. कसा लेन्स बघा कसा करेक्ट करतोय. आयफोन अल्ट्रा वाईड आहे हा नॉर्मल आहे.
लगेच स्विच होते तसं जाणवत नाही. हा स्विच होतं असं. चला जातो ऑर्डरला पिकअप करतो. सेक्टर 35मधून सेक्टर 14ची ऑर्डर लागली आहे. चांगली गोष्ट आहे, कारण सहसा तेवढ्याच्या साईट नाही तर मग ऑर्डर लागतच नाही. आणि हॉटेलचं नाव आहे विलेज 712. विलेज 712 नाही 12. सॉरी माय बॅड गाईड. विलेज 1220. ऑर्डर रेडी नाही आहे, लवकर भेटेल तर चांगलं आहे, नाहीतर लागू दे. किती टाईम लागते तेवढा. अशाच ऑर्डर भेटल्या ना कंटिन्यू 4-4, 5-5, 6-6 किलोमीटरच्या. तर लय भारी आहे. आता चार्जिंगला लावतो मोबाईल. बॅटरी किती % आहे? 59. म्हणजे कॅमेऱ्याला फक्त आकडी येते. बघ असं काय होतं आहे याच्या कॅमेऱ्याला, आकडी येते आकडी. किंवा लेन्स वगैरे शिफ्ट होत असेल म्हणून असं काहीतरी होत असेल. असं देने वाला जब भी देता देता चप्पर फाड़ के जिगे जिगे डिक्का डिगे डिगे डिक्का 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 डिक्का. 98 रुपीजची म्हणजे 150 रुपयाची ऑर्डर आहे. थँक्स. कस्टमरचं नाव काय आहे? अच्छा दिसणार नाही. मानसरोवर. अच्छा केक घेऊन जायचंय. ओके बरं झालं ती मोठी बॅग नाही घेतली. आई शपथ धफडे झाले असते. 2 केक आहेत. एक राऊंड बेल्जियम आहे क्रिस्पी पोटॅटो केक आणि दुसरा आहे रेड वेल्वेट केक. हा आहे सेलिब्रेशन नावाचं शॉप आहे. रेडी नाही आहे अजूनपर्यंत. आणि मेन गोष्ट म्हणजे ही खारघर सेक्टर 36ची ऑर्डर आहे. तर मे बी मला असं वाटतंय ना इथून तळोजा साईडने मला काढेल. ठीक आहे ऑर्डर लागली चांगली, पण खूप आरामात घेऊन जायला लागेल. आणि मी आरामात घेऊन जाईल. फुल कॉन्फिडन्स आहे आपल्याला. आता दिसेल किती डिले झाला आहे ऑर्डर करण्यासाठी. ओके 147 + 11. ठीक आहे स्किप करा. स्किप. 72 मिनिट्स. 72 मिनिट्स म्हणजे 1 तास 12 मिनटं. वर्थ होता 1 तास. अजून एक ऑर्डर लागली. हे काय? झमझमची ऑर्डर लागली. झमझम. मेरी चालाक प्रो झोमॅटो मेल प्लेट. बेलापूरची ऑर्डर लागली. फ्रोझन बॉटल. झुकझुक करते हो लाईट. असं ऑर्डर रेडी नाही अजूनपर्यंत. रेडी झाली की घेऊन जातो. ही ऑर्डर लागली आहे. ठीक आहे इथली. बाई डिले है. डिले कहाँ करता तुम्ही यार? ऑर्डर प्लेस किया था, वो डिलीवर हो गया क्या? हाँ मैंने अभी जस्ट किया. उन्होंने बोला कि फ्रेंड ने शायद ऑर्डर किया हुआ है, उनको पता ही नहीं था. हाँ वो मैंने नहीं बताया था. अच्छा सो गए थे वो बेचारे. आग लगी थी उनकी. तो मैंने उनको फ़ोन किया था. एक्चुअल में क्या है कि बिल्डिंग पे विंग मेंशन नहीं था ना, तो उनको कुछ समझ भी नहीं आया. फिर मैंने अभी जस्ट डिलीवर किया. हाँ ओके ठीक है चलेगा. थैंक यू सो मच. वेलकम. ओके थँक्यू सर. गुड नाईट. पिझ्झा हटवरून ऑर्डर लागले. ठीक आहे त्याला घेऊन जायचं हिरानंदानी एकदम टोकाला. ऑर्डर की व्हॉट्सअप क्या हालचाल तुम क्यों डर रहे हो? अच्छा लाल घातलं आहे ना म्हणून घाबरते वाटतं. पण मला तर मजा येते. हां बस मला थोडीशी शुशू आली आहे. तर बघतो काहीतरी जुगाड आणि मी निघतो. बाय बाय. ए गपरे. मेहनत बघा मेहनत. 46 मिनटं लागले. 21-21.5 किलोमीटर ट्रॅव्हल केला. 254 रुपीज भेटले. आता इथून पूर्ण एमटी. आणि त्याच्यापेक्षा पण अजून एक गोष्ट की माझी गाडीचा पेट्रोल संपलाय. बरोबर 30 किलोमीटर चालेल ती. बघू थांबा कसं काय ते. चला आता डिस्कस करूया धंदा किती झाला.
तर तसं बघायला गेलं ना वॉलेटमध्ये जवळपास 961 रुपये. ठीक आहे, कालच्या आणि आजची. आता 12च्या नंतर दिवस चेंज होतो माहिती आहे ना. पण मला वाटते 900 रुपयाची अर्निंग तर आहेच आहे आणि प्लस ते 100 रुपये टिप पण दिली आहे. तर आपण 961 रुपयेच कन्सिडर करूया. त्यानंतर 1 तास जो आहे शेवटचा 1 वाजता, तिथून पूर्ण मी माझ्या बिल्डिंगच्या इथे आलो. एकही ऑर्डर लागली नाही. म्हणजे वार पण मॅटर करतात. ठीक आहे, तर गाडी टाकी केली आहे फुल. पेट्रोलचं आता काय टेन्शन नाही. आता फक्त इंजिन ऑइल चेंज करायचं आहे, कारण मला डाऊट आहे की इंजिन ऑइल आता आपला पूर्ण काळा कुट्ट झाला असेल. तर 1-2 दिवसामध्ये मी तर विचार करते उद्याच इंजिन ऑइल चेंज करून घेऊया, बेटर राहील. आणि बाकी चला फेस कॅम येतो. आणि बाकी काय नाही, जस्ट ज्या डेडिकेशननी लॉग इन केलं होतं कंटिन्युअसली करत होतो, तोच डेडिकेशन होता. पण कंपनीने ऑर्डर दिल्या नाही. तर मी एक पॉझिटिव्ह साईन घेतला की भाई ऑर्डर नसतील, आपण गप घरी जाऊया, झोपूया. हल्ली झोप. चला, गुड नाईट, टेक केअर. किती वाजतात? 12 वाजून 51 मिनटं. याला पहिलं ऑफलाईन करायचं विसरून गेलो.